नमस्कार मंडळी. आज आपण फोनिक्स विषयी अधिक जाणून घेऊया. मुलांच्या वाचनक्षमतेचा पाया अल्फाबेटिक प्रिन्सिपल आहे. म्हणजेच उच्चारलेल्या ध्वनीसाठी वापरली जाणारी अक्षरे. ही संकल्पना फोनिक्स समजून घेताना अतिशय महत्त्वाची ठरते. हे समजून घेण्यासाठी चला आशाताईंच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात जाऊया. रोजच्या जीवनाशी संबंधित साध्या व मजेदार उपक्रमांद्वारे मुलांना एक नवीन लेटर आणि त्याचा साऊंड त्या कशा शिकवतात ते पाहूया. मुलांनो, हे काय आहे? आंबा. बरोबर. इंग्रजीत आपण त्याला मँगो असे म्हणतो. म्हणा मँगो. आपल्या सगळ्यांनाच आंबे खायला आवडतात. चला, आंबा या विषयावर एक छोटीशी कविता म्हणूया. मँगो मँगो येलो अँड स्वीट, मँगो मँगो येलो अँड स्वीट, मँगो मँगो अ गुड फ्रूट टू ईट, मँगो मँगो अ गुड फ्रूट टू ईट. ताई वर्गात मुलांना खऱ्या आंब्याचे फळ दाखवून शिकण्याचा संदर्भ देतात आणि पाठ सुरू करतात. आता ऐका. मँगो. सुरुवातीला कोणता आवाज ऐकू येतो? मम. सगळ्यांनी आवाजासाठी म्हणा मम. ताई मुलांना मा नाही तर पहिला ध्वनी ऐकायला आणि म्हणायला मदत करा. ठीक आहे. आता नीट पहा. हे अक्षर एम आहे. एम म्हणा आणि हे अक्षर म असा आवाज दाखवते. म म्हणा. यानंतर आशाताई मुलांना अक्षराचे नाव आणि त्याचा ध्वनी स्पष्टपणे सांगतात आणि मुलांना ते वारंवार म्हणायला लावून सराव करून घेतात. मुलांनो, तुम्ही वर्गात आजूबाजूला पाहिल्यास तुम्हाला अल्फाबेट चार्ट दिसेल. यामध्ये एम हे अक्षर कुठे आहे ते दाखवू शकाल का? बरोबर. आता पहा, हे कॅपिटल एम आणि स्मॉल एम दोन्ही वाचताना असा आवाज येतो. सगळ्यांनी म्हणा बरं. कॅपिटल एम आणि स्मॉल एम. ताई स्मॉल एम आणि कॅपिटल एम या दोन्ही अक्षरांची ओळख एकाच वेळी करून देतात. मात्र शिकवताना त्यांचा भर अक्षराच्या नावावर न राहता या ध्वनीवर असतो. वाचनात आणि लेखनात स्मॉल एमचा वापर जास्त होतो, म्हणून आधी स्मॉल एम शिकवले जाते आणि त्यानंतर कॅपिटल एम दाखवले जाते. मुलांनो, आता आपण एम हे अक्षर कसे लिहितात ते पाहूया. एक उभी रेषा काढा. मग याच रेषेवरून वर या आणि आता रेषेच्या उजव्या बाजूला अर्धवर्तुळाकार रेषा काढा. हे झाले आपले पहिले वळण. आता परत हीच कृती करून दुसरी अर्धवर्तुळाकार रेषा काढा. ताई फळ्यावर आणखी एकदा योग्य स्ट्रोक वापरून एम काढून दाखवतात. मग मुले हवेत बोटाने तोच स्ट्रोक गिरवून सराव करतात आणि नंतर पाटीवर किंवा कागदावर तो लिहिण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, या चित्रांकडे नीट पहा आणि ही गोष्ट ऐका. तुम्हाला चा आवाज ऐकू आला की हात वर करा बरं का. द मॅन इज ईटिंग मँगोज ऑन अ मॅट. मंकीज वॉन्ट मँगोज टू. यानंतर ताई अक्षर एम आणि त्याचा ध्वनी यांची जोडी लक्षात राहण्यासाठी वर्गात एक कृती करून घेते. या धड्यात आईने प्रथम मुलांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन नवीन ध्वनी आणि अक्षर शिकण्यासाठी रोजच्या जीवनातील योग्य संदर्भ तयार केला. त्यानंतर त्यांनी संबंधित ध्वनीची योग्य पद्धतीने ओळख करून दिली. पुढे त्या ध्वनीशी संबंधित अक्षराचे नाव सांगितले आणि त्यानंतर स्मॉल एम व कॅपिटल एम दोन्ही कसे म्हणायचे आणि लिहायचे हे दाखवले. मग त्यांनी अक्षर लिहिण्याचे स्ट्रोक पुन्हा एकदा काढून दाखवले आणि याचा मुलांकडून सराव करून घेतला. आधी लहान एमसाठी सराव केला. शेवटी एका खेळाच्या माध्यमातून अक्षर ध्वनी पक्के लक्षात राहण्यासाठी एक कृती करून घेतली. इतकी अक्षरे आणि त्यांचे ध्वनी शिकतानाही हेच टप्पे सातत्याने वापरा. प्रत्येक वेळी मुलांना आधी ध्वनी ऐकायला बोलायला लावा. मग त्या ध्वनीशी जोडलेल्या अक्षरांची ओळख करून द्या. स्मॉल कॅपिटल अक्षरे लिहून दाखवा.
लिहिण्याचे स्ट्रोक काढून दाखवा आणि भरपूर सराव करून घ्या. अशा क्रमाने हळूहळू तुमच्या प्राथमिक वर्गातील सर्व मुलांसाठी इंग्रजी वाचणे आणि लिहिणे अधिक सहज, समजण्यासारखे आणि आत्मविश्वासाने करता येईल.